आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। नगराध्यक्षपद आणि बहुतांश नगरपालिकेच्या प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने राजकीय गोंधळ उडालाय। मतदान 2 डिसेंबर रोजी सुरू झालं असतानाच 3 डिसेंबरची निकालाची तारीख पुढे ढकलून आता 21 डिसेंबर करण्यात आली आहे। यावरून विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केलाय। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर अभियोग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा दिलाय, तर विजय वडेट्टीवार यांनी ईव्हीएम संदर्भातील घोळावर प्रश्न उपस्थित केलाय। वडेट्टीवार यांनी 268 पैकी 175 जागा भाजपच्या कशावर आधारित आहेत असा प्रश्न उपस्थित केला असून आयोग किंवा सरकार ईव्हीएम प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। विरोधी पक्षांच्या मते ईव्हीएम मध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्ट्रॉंग रूम बाहेर जॅमर लावणं, उमेदवारांना लाईव्ह ॲक्सेस देणं यासारखे उपाय करायला आयोग तयार नाहीये। ईव्हीएम मध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे। जर भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने बेईमानी करून ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात तणाव वाढलाय। दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ये-जा सुरू असून यामुळे युतीत नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। डोंबिवलीतील शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हा वाद अधिक चिघळलाय। या प्रवेशानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेनेला तीव्र इशारा देत उघडपणे आव्हान दिले। त्यांनी म्हटले की तुम्ही आमचे एक पदाधिकारी किंवा कार्यकर्ता घेणार असाल तर आम्ही तुमचे 4 पदाधिकारी आणि 4 नगरसेवक भाजपमध्ये घेऊ। तसेच युतीच्या धर्मामुळे आम्ही संयम पाळतो आहोत, हे तुमचं भाग्य आहे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। त्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेना युतीत नवा तणाव निर्माण झाला। काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंग यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। दिग्विजय सिंग मुंबईत वैयक्तिक कामासाठी आले होते, परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली। ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जाते। विशेषतः काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद समोर आलेत। प्राथमिक माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित चर्चा झाल्याची शक्यता आहे। सोशल ॲक्टिव्हिस्ट अंजली दमानिया यांनी पुण्यातील जमीन हडप प्रकरणातील अटकावर संताप व्यक्त केलाय। शीतल तेजवानीच्या अटकाला फक्त दिखावा ठरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर पार्थ पवारचे नाव FIR मध्ये नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय। सरकारी जमीन 1800 कोटींची हडप झाल्यानंतरही आरोपींवर योग्य कारवाई न झाल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। दिग्विजय पाटील या आरोपीला चौकशीसाठी पाठवण्याऐवजी बहरीनला रवाना करण्यात आल्याचं सांगत अंजली दमानियाने नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की इतके गुन्हे दाखल असूनही आरोपी परत न आला तर चौकशी कशी होणार, तसेच अधिवेशनाच्या काळात राजीनाम्यासाठी दबाव निर्माण होण्याची भीती असून शीतल तेजवानीवर कारवाई फक्त दिखाव्यासाठी करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारी दरम्यान तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत होत असलेल्या वृक्षतोडी विरोधात मोठे आंदोलन उभं राहिले। पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते यांनी या कारवाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। अभिनेता सयाजी शिंदे यांनीही स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। ज्यांच्यासाठी झाडं तोडली जात आहेत त्या साधू संतांना तरी हे पटेल का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तपोवनातील 1800 झाडांची कत्तल सुरू असल्याच्या आरोपांमुळे वातावरण चांगलंच तापलं असून अनेक सेलिब्रिटी आणि सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियावरून आवाज उठवत आहेत। तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या वृक्षतोडी विरोधात शनिवारी 6 डिसेंबर रोजी तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड इथे मोठा निषेध मोर्चा आयोजित करणार आहे। तर या आंदोलनात सर्व कलाकार सहभागी होणार असून नाशिकमधील नागरिक आणि वृक्षप्रेमींनाही सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। मुंबईतील बोरिवली पूर्व येथे एका इमारतीमध्ये राहणारा 65 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय।
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून थोडीही दयामाया न करता चक्क संध्याकाळी 7च्या सुमारात शेजारी राहणारी मुलगी हिची लिफ्टमधून घरी जाण्यासाठी निघाली होती. तर याच दरम्यान निवृत्त पोलीस अधिकारी यांनी लिफ्टमध्ये 9 वर्षीय चिमुरडीला ओढलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराची सर्व घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. मुलगी थेट जाऊन आपल्या आईशी या सर्व घटनेची माहिती देताच आईने कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर अटक केल्यानंतर आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केलं असता कोर्टामधून आरोपीला 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना अपघातानंतर तात्काळ मदत मिळावी यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलवर थेट ऑनलाईन उपलब्ध केलाय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती दिली. योजना मुख्यतः शेतकामात अपघात झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. यापूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल केली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जलद गतीने मिळू शकेल. राज्यात शेती करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व येतं. या अनुषंगाने राज्य सरकारने 19 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळेल. शेतकऱ्याचा एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपये मदत मिळेल. ही योजना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघातानंतर आर्थिक आधार सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची ठरते. इंडिगो एअरलाइन्सला सलग 3ऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मोठा फटका बसला असून देशभरातील उड्डाणांवर गंभीर परिणाम झालाय. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूर आणि हैदराबाद त्याचबरोबर इतर प्रमुख विमानतळांवर सुमारे 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. दिल्लीहून 30 पेक्षा जास्त, बंगळुरूमध्ये 42, मुंबई 33, हैदराबादमध्ये 33 उड्डाणे रद्द झाली आहेत. अनेक उड्डाणं ही तासनतास उशिरा झाली आणि प्रवासी विमानतळावर अडकली. इंडिगो एअरलाइन्स दररोज सुमारे 2300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवतं. कंपनीने प्रवाशांची माफी मागितली असून शुक्रवारपर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 ते 5 डिसेंबर रोजी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी येत आहेत. तर हा दौरा दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. राजधानी दिल्ली यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि 30 तासांचा हा दौरा विशेष मानला जातोय. पुतीन यांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्तही करण्यात आलाय. तर या भेटीदरम्यान व्लादिमीर पुतीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 23व्या वार्षिक भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होतील. या प्रसंगामुळे दोन्ही देशांच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पडेल. IPLचा 19वा हंगाम 2026 मध्ये रंगणार असून त्याआधी काही आठवड्यांत होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये सर्वांचंच लक्ष लागलंय. प्रत्येक फ्रँचायझी आपल्या संघात योग्य सुधारणा करून पुढील हंगामात दमदार कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. विशेषतः अशा ऑलराऊंडर्सची मोठी मागणी आहे जे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात प्रभाव पाडू शकतात. या मिनी ऑक्शनमध्ये अनेक स्टार ऑलराऊंडर्सवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्याची शक्यता असते. यामध्ये न्यूझीलंडची बहुमुखी क्रिकेटर मायकेल ब्रेसवेल सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांच्या सामर्थ्यशाली हिटिंग आणि उपयुक्त स्पिन गोलंदाजीमुळे अनेक संघ त्याच्याकडे संभाव्य मॅच विनर म्हणून पाहत आहेत. त्याचप्रमाणे झिम्बाब्वेचा अनुभवी ऑलराऊंडर सिकंदर रजा हा देखील चर्चेचा विषय आहे. T20 फॉर्मॅटमध्ये त्याचा प्रचंड अनुभव, दमदार मिडल ऑर्डर फलंदाजी आणि प्रभावी ऑफ स्पिन गोलंदाजीमुळे तो या मिनी ऑक्शनमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर IPL 2026 मिनी ऑक्शनमध्ये या 2 ऑलराऊंडरसह इतरही काही खेळाडूंवर संघाकडून मोठ्या रकमांची बोली लागण्याची दाट शक्यता आहे. तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.